न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रदूषणकारी रिचटेक टायर कंपनीचे मालक व जिल्हा नगररचनाच्या अधिकाऱ्यांवर एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी। महाराष्ट्रात सध्या जमीन घोटाळ्याचे प्रकरणे गाजत असताना पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा नवनवीन जमीन घोटाळे बाहेर येत आहेत। प्रदूषण करणाऱ्या रिचटेक टायर कंपनीच्या माध्यमातून आदिवासी जागेवर बांधकाम संदर्भात मनसेकडून सनदशीर पद्धतीने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सादर केलेले मुद्दे हे कार्यालयीन नियम व कायद्याच्या अनुषंगाने पुराव्यासह असतानाही, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश असतानाही सहाय्यक संचालक नगररचनाकार भाग्यश्री ढवळसिंग मॅडम यांनी 11 मुद्द्यांना मुद्देनिहाय उत्तर देण्याचे का टाळले? हे नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतात? जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरांमधून शासन संहिता, कार्यप्रणाली, कार्यक्षमतेवर मनसेने प्रश्नचिन्ह केलेले असून नगररचना विभागाच्या जिल्ह्याच्या तांत्रिक तज्ज्ञ म्हणून मुख्य पदावर असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेला अहवाल स्वयंस्पष्ट या उचित अर्थानुसार हा स्वयंस्पष्ट अहवाल म्हणता येत नाही व हे त्यांचे कृत्य निष्काळजीपणाचे दिसून येत आहे। या माध्यमातून ते आपल्या तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे व सहाय्यक नगर रचनाकार प्रसाद देवरे या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, असे मनसेचे ठाम मत आहे। आदिवासी जागा सारखा संवेदनशील विषय असताना सुद्धा आणि स्वतः तांत्रिक तज्ज्ञ असतानाही तांत्रिक पद्धतीने सदर गोष्टीची चौकशी का करण्यात आली नाही? गट क्रमांक 30, 32, 35 व 36 यांची हद्द कायम निश्चित होऊन गट क्रमांक 35, 36 मध्ये किती व कोणते बांधकाम येते याची माहिती नसताना नगररचनाकार विभागाने केलेला पाहणी अहवाल चुकीचा आहे, असे मनसेचे म्हणणे असून पुन्हा केलेल्या पत्रव्यवहारातून या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर व कंपनी मालकांवर एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करावे, अन्यथा मनसे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाम मांडून तीव्र आंदोलन छेडेल, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड यांनी प्रसार माध्यमासमोर सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण वाडा येथील रिचटेक कंपनी जे टायर प्रोसेसिंग करते आणि टायर करते त्या संदर्भात आपण जो पाठपुरावा करत आहात जिल्हाधिकारी कार्यालय म्हणा किंवा नगररचना या संदर्भात, तर आपण आतापर्यंत केलेला पाठपुरावा आणि आतापर्यंत असलेली परिस्थिती या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे बघा, आम्ही वाडा तालुक्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत होतं त्या बाबतीमध्ये आम्ही विषय घेतला होता। तो विषय घेत असताना आम्हाला असं माहिती पडलं, आम्ही माहिती अधिकाऱ्यामध्ये थोडीशी माहिती मागवली। त्या माहिती अधिकाऱ्याच्या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील ही रिचटेक जी कंपनी आहे त्या कंपनीने आदिवासी जागेवरती मोठ्या प्रमाणात अनुचित बांधकाम केलेलं आहे। आम्ही ह्याबाबत सन्माननीय नगररचनाकार यांच्याकडे दिनांक 10/10/2025 रोजी लेखी तक्रार केली होती आणि आम्ही आमचे मुद्दे मांडले होते। आणि त्यामध्ये आम्हाला माहिती आहे तिकडचे जे तात्कालीन सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे आणि नगररचनाकार प्रसाद देवरे यांनी कायद्याला बगल देऊन बेकायदेशीररित्या त्या कंपनीचा प्लान पास केलेला आहे, परंतु आम्हाला त्यांच्याकडून कुठलंही लेखी उत्तर आलं नाही। मग आम्ही त्या बाबतीत दिनांक 3/11 रोजी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही भेटलो आणि सदर प्रकरणाची आम्ही वस्तुस्थिती समजून सांगितली। त्यांनी तात्काळ दखल घेत 4/11ला त्यांना एक पत्र काढलं आणि त्यांनी सांगितलं, त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ह्या संबंधित प्रकरणाची मुद्देनिहाय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून तुम्ही सादर करावा। परंतु ह्या गेंड्याच्या कातडीचे असलेले हे नगररचना विभाग यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना 18/11ला एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये ते सांगतात, सदर प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख वाडा यांच्यामार्फत जागेच्या सद्यस्थितीनुसार मौजे पाली तालुका वाडा येथील गट क्रमांक 30, 32, 35 व 36 या जागेची मोजणी करून अद्ययावत मोजणी नकाशा, अस्तित्वातील बांधकाम, खुल्या जागा, अंतर्गत रस्ते इत्यादीसह सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरून गट क्रमांक 32, 35, 36 यांची हद्द निश्चिती होऊन प्रत्यक्ष गट क्रमांक 35 व 36 मध्ये किती व कोणते बांधकाम येते याबाबत निश्चिती होईल व त्या अनुषंगाने या कार्यालयास पुढील कार्यवाही अनुषंगाने अभिप्राय देणे शक्य होईल। हे लेखी उत्तर हे देत आहेत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना
आमची मागणी तीच आहे की बाबा मग तुम्ही प्लान पास कसा केला, हद्द काय नोंदणी बघितली नाही का, पोट हिस्सा मोजणी तुम्ही न बघता फक्त गटबुक नकाशावरतीच्या आधारावरती तुम्ही हा प्लान पास केला आहे का? या गटबुक नकाशावरती हे बघा, त्यांच्या आम्ही माहिती अधिकाऱ्याची माहिती मागवली, हाताने खाडाखोड केलेली आहे. सर्व या ज्या सातबारे आणि बाकीचे जे आहेत ना हद्द गटबुक नकाशा हाताने खाडाखोड करून चुकीच्या पद्धतीने शासनाची दिशाभूल केलेली आहे. आणि ह्या सर्वांना जबाबदार फक्त आणि फक्त संग्राम कानडे आणि प्रसाद देवरे हेच आहेत. आम्ही यापुढे देखील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केला. जिल्हा भूमी अभिलेख यांनी देखील भूमी अधीक्षक उप अधीक्षक भूमी अभिलेख वाडा यांना पत्र काढलं आणि त्या पत्रावरती जागेल वस्तुस्थिती न दाखवून शासन जी आम्ही दिशाभूल केली त्या बाबतीत तरी त्यांनी देखील भूकरमापक आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशीची त्यांचा अहवाल मागितलेला आहे. परंतु जिल्हा अधीक्षकाचं पत्र आल्यानंतर देखील उप अधीक्षक भूमी अभिलेख वाडा अरुणदास बैरागी हे झोपलेले आहेत. आम्हाला असं वाटतं झोपलेले नाही, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जेवढे संग्राम कानडे आणि प्रसाद देवरे यांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे उप अधीक्षक वाडा भूमी अभिलेख अरुणदास बैरागी ह्यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे. ह्यांनी देखील कायद्याला बगल दिलेली आहे. त्यांना माहिती होतं की हे सर्व प्रकरण बेकायदेशीर आहे, परंतु त्यांनी डोळे बंद करून जाणून बुजून आम्हाला 100% खात्री आहे की ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे. या आर्थिक व्यवहाराच्या पोटी ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा चुकीची माहिती देऊन चुकीचा खोटा पुरावा देऊन शासनाची दिशाभूल करून हा प्लान पास केलेला आहे. एवढे दिवस होतात तरी पण काही करत नाही. मग शेवटी आम्ही पुनश्च एकदा या 21/11 आम्ही सन्माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आणि आमच्या या ज्या 10 मागण्या आहेत या 10 ते 11 मागण्याच्या अनुषंगाने मुद्देनिहाय आम्हाला चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा अशी मागणी केलेली आहे. सन्माननीय निवासी जिल्हाधिकारी यांनी त्या बाबतीत पुनश्च एकदा तत्परता दाखवून अधीक्षक भूमी अभिलेख व नगर रचना यांना पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना सांगितलेलं आहे की सदर तुम्ही हा अभिप्राय सहसह पाठवा. परंतु आम्हाला माहिती आहे की हे काही करणार नाही, कारण की हे जे अधिकारी आहेत हे रिस्टेक कंपनीचे जे सर्व मालक आहेत त्यांच्या ताटाखालचे मांजर झालेले आहेत. आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तात्कालीन सहाय्यक नगररचनाकार श्री संग्राम कांगडे, सहाय्यक नगररचना श्री प्रसाद देवरे, कंपनीचे वास्तुविशारद रिस्टेक ग्रीन एनर्जी कंपनीचे बिगर आदिवासी मालक राजेंद्र मुळे, MK रबर प्रोडक्ट कंपनीचे बिगर आदिवासी मालक राजेंद्र सिंग लाल सिंग पोपळी, तसेच दशमेश रबर प्रोडक्ट कंपनीचे मालक बिगर आदिवासी अश्विन कौर पोकळी, पोट हिस्सा मोजणी करणारे भूकरमापक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाडा ह्या सर्वांवरती MRTP ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे शासनाची दिशाभूल केली, फसवणूक केली त्याबद्दल 420 भारतीय न्याय संहिता 318/4 व शासनाला खोटी माहिती पुरवणे भारतीय न्याय संहिता 212, त्याचप्रमाणे खोटी माहिती लपवणे म्हणजे ज्यांना माहिती होतं ही खोटी माहिती आहे ती खोटी माहिती पुरवली व खोटी माहिती लपवली या अनुषंगाने त्यांच्यावरती त्यांनी शासकीय कागदपत्रात खाडाखोड केलेली आहे. अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करणं गरजेचं आहे. आम्ही आपल्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करतो
की त्यांनी तात्काळ या संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा. धन्यवाद. मग आता मनसे पुढे काय पाऊल उचलणार आणि काय करणार आहे? हे बघा, आम्ही संबंधित सर्व विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. आम्ही नगररचनाच्या ज्या मॅडम आहेत, भाग्यश्री ढवळसन मॅडम, ह्यांना देखील भेटलेलो. आम्ही त्यांना भेटलो, आम्ही त्यांना पत्र दिलं, आम्ही त्यांना फोन करतो, आम्ही त्यांना मेसेज करतो. त्यांना फोन उचलत ना मेसेजला रिप्लाय देत. का? तर त्यांना माहिती आहे तात्कालीन सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कांदळे व प्रसाद देवरे यांनी याच्यामध्ये 100% चुकीचं काम केलेलं आहे. त्यांची चूक लपवण्यासाठी भाग्यश्री ढवळसन मॅडम ह्या आमचा फोन उचलत नाहीत, आमच्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत. मॅडम, तुम्ही लोकसेवक आहात, जर तुम्हाला त्याचं करायचं नसेल तर राजीनामा द्या, जाऊन घरी बसा, दुसरा कुठला अधिकारी येईल तो हे प्रकरण काढेल. जर आमच्या पत्राची दखल घेऊन शासनाने योग्य निर्णय दिला नाही तर आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या अनुषंगाने जर कारवाई नाही झाली तर आम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर ठाण मांडून उपोषण करणार.